गोलंदाजी पाहायला मिळते संतोष राजाकर यांच्याकडे आणि पहिल्याच बॉलवर ते पहिला धक्का देत आहेत ते साळपे संघाला. संतोष खरोखर नावाजलेले गोलंदाज आहेत पंचक्रोशी मधले आणि खरोखर ते पनवेल नगरीमध्ये ते पहिलेच प्रदर्शन करताना पहिल्याच बॉलवरती पहिल्याच सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पहिल्याच विकेट घेणार आहे संतोष राजाकर. 80 आउट. आपले विकेट बॉल करताना संतोष यांना 80 आउट. सुंदर असा चेंडूवर ते आउट होताना कॅच घेताना सुहास कानगार त्यांनी कोणतीही चूक न करता साळपे यांचा 12वा प्ले पाठवून द्यायचा प्लीज जरा. प्रथमेश आणि विजय संतोष यांचा पुढील चेंडू प्रथमेशसाठी पाहूया. एक पहिल्या सामन्यावर प्रथमेश पाहूया संतोषसाठी काय मारा करतात ते आणि सुंदर असं टोला पाहूया. गगन चुंबी षटकार प्रथमेशच्या बॅट मधून पहिला षटकार. आपलं वैयक्तिक आणि संघाचं धावसंख्या वाढवताना षटकाराने एस के पालू वेल्डन मित्रांनो खूप चांगली आपल्या खेळाडू दाखवलात. चांगलं आपलं क्रिकेट खेळात. ऑल द बेस्ट पुढील वर्षासाठी तुम्हाला. एक सन्मान चिन्ह देताना पाहूया. सुंदर असा टोळीला चेंडू पाहूया काय म्हणतोय ते आणि चौकार मिसफील्ड. प्रथमेशच्या बॅटमॅन बॅक टू बॅक दुसरा चौकार. पहिला 6 दुसरा चौकार. एक आठवड्या सामन्यामध्ये कचाल क्षेत्ररक्षण केलं गेलं तर खूप महागात पडणार. पाहूया संतोषांचा तिसरा चेंडू. प्रथमेश यांना 4-5 पावलांच्या रनात 55 पार करून आणि सुंदर असा परत पहिला चेंडू पाहूया हातामध्ये कोणतीही चूक न करताना. त्याच्या हातामध्ये मिसळलेला आहे. प्रशांत कोणतीही चूक न करता एक नामांकित खेळाडू कामोट्यामधले ऑलराऊंडर खरोखर कोणती चूक न करताना. पाहूया प्रथमेश जागेला येणारे पुढील चेंडू. पुढील फलंदाज अजय आणि विजय. राम लखन पाहूया संघासाठी काय करतायत ते. 2 ओव्हरमध्ये किती धावांचा डोंगर उभा करतात ते पाहूया. अजय विजय स्ट्राईकला अजय. संतोष यांचा पुढील चेंडू 55 पार करून आणि सुंदर अशी गोलंदाजी सुंदर असे कट केलेला पाहूया किती धावा मिळतात ते. सुंदर असे डेकोरेशन पाहायला मिळत आहे आणि तेवढाच सुंदर अशी फलंदाजी अजय यांच्या बॅट मधून 4 धावा. धावाचा डोंगर उभा होताना शिवशक्तीच्या समोर पाहूया. पुढील चेंडू संतोष यांचा पहिल्याच ओव्हरमध्ये एक धावाचा डोंगर उभा होताना शिवशक्तीच्या संघासमोर अजय यांच्या बॅटमधून चौकार. पुढील चेंडू संतोष यांचा सुंदर असा टोळीला पाहूया कॅच होत होते 6. सहज असा टोळीच्या प्रयत्नामध्ये आणि षटकार. खरोखर महागडं षटक म्हणावं लागेल संतोष यांचं. 20 धावा 2 विकेट. 2 विकेट. गोलवाडी एक महागडं षटक म्हणावं लागेल संतोष यांचं त्यांच्या कारकिर्दीमधलं पनवेल नगरी मधलं. कॅमेरा तर बाहेर घेऊ दे. बॉल
माहिती असा वरती केला आहे येणार की नाही. अच्छा असं बोल ना मग. पाहूया संघासाठी दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेणार आहे. होऊन येणारे 8 षटक पाहूया कोण येतात ते. दोन्ही संघ नावाजले संघ जिल्ह्यामधील तालुक्यामध्ये सालपे विरुद्ध शिवशक्ती देऊळवाडे हे तालुक्यामधील दोन्ही संघ आहेत. पाहूया विघ्नार्था शिरवली विरुद्ध रामन सेवा संघ मोरेवाडे यांनी टॉस उडवून घ्यायचा आहे. अक्षय गोपे यांनी टॉस उडवून घ्यायचा आहे. अजय विजय घेऊन गेला तो बारका कॅच पकडली ना. बारका पोरगा आमच्यात खेळणारा नेहमीचा पोरगा बारका पोरगा तो खेळतो कॅच पकडली तिथे पकडली बघा. घेऊन जावा समाजीने घेऊन द्यायचंय. सुंदर असे बॉल प्रशांत यांचे गोलंदाजी एक ऑलराऊंडर फिल्डर आहेत कामोठ्याचे प्रशांत कानागर. एक पंचक्रोशीमध्ये एक रत्नागिरी जिल्ह्यातले एक ऑलराऊंडर फलंदाज गोलंदाज. पाहूया त्यांचे पुढील चेंडू विजय यांना काय करतायत ते आणि सुंदर कटवला चेंडू. पाहूया 4 धावांसाठी
आणि सर्व संघ हे वाडीमध्ये संघामधले वाडी मराठीचे असलेले संघ आणि खरोखरच पाहायला गेलं तर दोन्ही पण संघ आहेत ते एक तुरुंब असं एक कट्टर स्पर्धेवर्ग असे बघायला मिळते. अतिशय सामना स्पर्धेसारखे नेहमीच खेळणारे संघ वाटतायत. एक तेवढ्याच ताकदीचे फलंदाज गोलंदाज तेवढं दोन्ही क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पाहूया 12 बॉल मध्ये 28 धावा करतायत का. बॉलर कुंदन खरोखर ज्याने यशस्वी षटक हाताळलेला असं कुंदन. बघूया त्याच्या स्वतःच्या ओव्हर मध्ये किती रन बाल करतात ते आणि संघाला विजयश्री खेचून आणतात ते कुंदन. पाहूया प्रशांत साठे महाराष्ट्रातील कुंदन प्रशांत साठे. बघूया प्रशांत किती धावा करतायत किती विजयश्री खेचून आणतात ते आपल्या संघाला. पहिला असा सुंदर षटकार वाटतंय. पाहूया आउट ऑफ पार्क. प्रशांतचा बॅट मधून आलेला पहिला षटकार आउट ऑफ पार्क. शिवशक्ती देवलवाडी धडाकेबाज सुरुवात. खरोखर कुंदनच्या एक बॉल वरती आउट ऑफ पार्क मध्ये पाठवले असे प्रशांत याने एक गाजलेले नामांकित तालुक्यातील खेळाडू आहेत ते जिल्ह्यातील खेळाडू आहेत ते. कुठलंही ग्राउंड त्यांचं होम ग्राउंड होऊन जातं. पाहूया पुढचा चेंडू कुंदन यांचा. एक नावाजलेले गोलंदाज नावाजलेले फलंदाज दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी. पाहूया सुंदर अशी गोलंदाजी सुंदर अशी कमबॅक पाहायला मिळालं कुंदन यांच्याकडून. सुंदर असा बॉलिंगचा कमबॅक पाहायला मिळालं कुंदन यांच्याकडून. पुढील चेंडू कुंदन यांचा प्रशांत यांना. पाहूया प्रशांत. एक 10-15 हजाराचा प्रेक्षकांनी भरलं स्टेडियम. खरोखर आनंद लुटताना क्रिकेटचा सर्व क्रिकेट प्रेमी आणि सुंदर असा चेंडू टाकल्याने. पाहूया झेलबाद होतोय का झेलबाद. खरोखर त्याच्या रडार मध्ये चेंडू आलेला नाही आणि माघारी परत आहेत ते नाराजून माघारी परत प्रशांत कानागर. खरोखर एक सुंदर असं कमबॅक करताना कुंदन एक महत्वाची विकेट त्याने घेतलेली आहे प्रशांत कानागावचे. पुढील सचिन राजापकर त्यांच्या जागी येण्यासाठी सचिन राजापकर. पाहूया राजापकर बंधू साहिल राजापकर सचिन राजापकर. खरोखर एक नक्की शिवशक्ती देवलवाडीला एक कमतरता भासते ते समीर धुरे यांचे हिटरचे आज ते नाही आहेत नंतर नक्कीच हा सामना जिंकून दिला असता. पाहूया कुंदन यांचे पुढील चेंडू. खरोखर एक भरोशाचा गोलंदाज म्हणावा लागेल साहित्य संघाचा. तो कमबॅक केव्हा करायचं आणि काय करायचं खरोखरच असं गोलंदाजाला माहिती असतं. तो नेहमीच संघाला आपला विजयश्री खेचून आणू शकतो. सुंदर अशी गोलंदाजी कुंदन यांच्याकडून. धावसंख्या तिथेच. पाहूया सुंदर अशी गोलंदाजी. खरोखरच काही हालचाल करता आलेली नाही शिवशक्ती देवलवाडीकडून सचिन यांना. पाहूया आता साहिल. पाहूया त्यांच्या रडारामध्ये चेंडू येतोय काही साहिल यांच्या. बरोबरच कुंदन यांचं षटक खूप सुंदर षटक हाताळलं त्याने. एक दर्जेदार सेमीफायनल मध्ये षटक कसं टाकावं खरोखरच एक नामांकित गोलंदाज आहेत ते सारथे संघाचे. एक भरोसाचे गोलंदाज. पुढील चेंडू कुंदन यांचा साहिलसाठी आणि सुंदर असे त्यांच्या साहिलच्या रडार मध्ये काही चेंडू आलेला नाही आहे.
पाहूया साहिल आपल्या संघासाठी विजयश्री खेचून आणतात का. दोन्ही संघ नामांकित संघ, जेवढी गोलंदाजी तेवढीच फलंदाजी, तेवढे क्षेत्ररक्षण. एक पत्थर 7 बॉल 21. पाहूया या शेवटच्या बॉलवरती कुंदन रन वाचवतोय का साहिल आउट ऑफ 5च्या बाहेर पाठवतोय. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली कुंदन कडून. कुंदन बापाला पावला पंचांना पार करून आणि सुंदर असा टोळीला चेंडू. पाहूया झेलबाद. खरोखरच एक सेमीफायनलच्या सामन्यामध्ये कुंदन एक टर्निंग पॉइंट, खरोखरच एक म्हणावं लागेल की सामना खरोखर खिशातच घातला त्याने. एक सुंदर असं फलंदाज होते, त्यांना एक तंबूचा रस्ता दाखवलाय. तरी पण शेवटच्या चेंडूपर्यंत विजयश्री कोणी खिचून असे क्रिकेट आहे. 6 बॉलला 6 सिक्स मारू शकतो एखादा माणूस. 6 बॉल 21. इझी पण तेवढं इझी पण आहे आणि तेवढं कठीण पण आहे. तेवढं सोपं आहे तेवढं कठीण आहे. पाहूया कानागल, संदीप कानागल आणि सचिन राजापकर आता वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक कोण घेऊन येतो तो हानावर षटक करूया मोरो. पाहूया प्रथमेश पाहुण्यांचे आगमन झाले. सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर वासुदेव बडे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. धन्यवाद साहेब तुमचा. संदीप बडे साहेबांचं एक स्वागत करतील. नितीन दुर्वे यांना विनंती करतो शाल आणि श्रीपाल देव पुष्प घेऊन त्यांचे स्वागत करायचं आहे. नितीन दुर्वे कमिटी मेंबरनी सर्वांनी बाउंड्रीचा ताबा घेतलेला आहे. धन्यवाद माझे सहकार्य. खरोखर खूप सुंदर अशी तुम्ही अरेंजमेंट आपण केलेली आहात आणि सर्वांचं श्रेय सर्वांना जात आहे, कुठल्या एका माणसाला जात नाही. आयोजन करणं एक गरजेची गोष्ट नाही मित्रांनो. हॅलो, या ठिकाणी सुंदर अशी गोलंदाजी आमच्या कार्यक्रमासाठी ज्याने आमची शोभा वाढवली कार्यक्रमाची असं आमचे नामांकित बिल्डर वासुदेव सर यांचा सत्कार करतील आमचे उपाध्यक्ष नितीन गुरुजी. कारण पाहुण्यांचा सत्कार करणे हे अनिवार्य आहे आमच्यासाठी. सुंदर असं प्रदर्शन खूप सहकार्य केलं त्यासाठी आम्ही सचिन षटकार्याचे खूप आभारी आहोत आणि धन्यवाद. असंच सहकार्य आणि असाच पाठीवरती आमचा हात असावा तुमचा, कारण तुमच्या प्रेरणादायी आम्ही असतो. नेहमीच तुमचा खेळ तुमचा सन्मानपूर्वक आम्हाला हाताळलाय सचिन याने आणि आम्ही सुद्धा तुमची जाऊ लागताना त्यासाठी आम्हाला तुमचं नक्कीच योगदान नेहमीच लागेल आणि लाभत राहील. पुनश्च तुमचा आभार. या ठिकाणी सामन्याकडे वळायचं आहे. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते प्रथमेशचे. खरोखरच काही धावा करायला देत नाहीत. पाहूया आता आताडे संदीप यांच्या चेंडू बॅट मधून काय षटकार चौकार निघतायत का. आणि सुंदर असं आहे त्यांच्या रडार मध्ये काही चेंडू आलेला नाही आहे. बॅटची नक्कीच हवा इथपर्यंत येते पण त्यांच्या रडार मध्ये काही चेंडू येत नाही. आणि खरोखरच हा सामना सालपे संघ आपल्या खिशात घालतो का असं वाटतं ना. 3 चेंडू 20 धावा असं चित्र दिसून येतंय की सामना एका बाजूने झुकत चाललेला आहे. कारण 3 बॉल 20 रन मारून मारून किती मारणार आणि त्याच्यामध्ये सुद्धा ताकद लागते. आणि हा एक चेंडू उंच असा झेल गेलेला आहे. पण पाहूया काही हरकत नाही, कारण या बॉलवरती सुद्धा ही मॅच येत नाहीये. त्याच्यामुळे त्यांनी हा बॉल सहजपणे सोडलेला आहे. कारण ही मॅच सहज असायची त्यांच्या हातामध्ये राहिलेली नाही. देवळवाडी तर पराजयाच्या दिशेने वाटचाल झालेली आहे त्यांची. हरकत नाही मित्रांनो, खूप सुंदर असा तुमचा खेळ आणि हा शेवटच्या क्षणातला चेंडू तुम्ही सीमारेषेच्या जवळपास म्हणजे आताच आहे तरी पण तर त्यामध्ये धावाही येत नाहीयेत. म्हणजेच कुठेतरी आपण थोडस पराजयाच्याकडे चाललो आहे. तुम्ही तुमची एक बाजू थोडीशी कमी केली
हरकत नाही, विजय पराजय होतच असतात. त्याच्यामुळे मित्रांनो खचून जाऊ नका. आज नाही तर उद्या कधी ना कधी एक दिवस आपला येईल. आणि हा बघा उत्सव, जल्लोष, ज्यांनी सेमीफायनलचा सामना जिंकून फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. खरोखर मित्रांनो तुमचं स्वागत आहे आणि उत्साह तर नेहमीच असणार आहे, कारण तुम्ही फायनल मध्ये एंट्री घेतली आहे. तर तुमचं लक्ष लागलेलं आहे आमच्या स्टेज 2 नंबर आहे. खूप सुंदर विजेच्या तळावर